मी प्रीती हांडे. मी नागपूरवरनं आहे. सरांशी ऑनलाईन सेवन चक्राच्या कोर्सला जॉईन झालेली आहे. आणि एक्सपिरियन्स सांगावा तेवढा म्हणजे माहिती नाही मला तेवढं जमेल की नाही, पण खूप छान एक्सपिरियन्स. आणि सरांचा नॉलेज खूप जास्त आहे. आणि जसं मला जेवढं कळलं त्याच्या पद्धतीने सांगते की खूप जन्मोजन्मीचं आहे नॉलेज त्यांच्यामध्ये. आणि ते भरभरून द्यायचाही प्रयत्न करतात. असं नाही की मी काही असं वाचवून ठेवेल, एवढंच देईल, मला या कोर्सचं एवढंच आहे तर मी तेवढंच देईल, असं नाही. ते देताना त्यांना इतकं म्हणजे मला पण दोनदा जेव्हा पर्सनली जेव्हा ते एक सेशन घेतात तेव्हाही त्यांनी म्हटलं मी त्यांनी त्यांनी ते जे भरपूर मला बोलले की मला तुम्हाला हेही द्यायचं आहे तेही द्यायचं आहे. मी विसरली पण त्यांना भरपूर काही मला हे पण तुम्हाला सांगायचं आहे, हे शिकवायचं आहे, ते द्यायचं आहे. मागे एकदा कोर्समध्ये बोलताना की या दिशांबद्दलही द्यायचं, ते त्यांना द्यायचं. ॲज अ गुरु इतके चांगले गुरु मिळाले आम्हाला. बाकीचे मी बघितलं की आपल्या हातचं ठेवतात आणि एवढ्या कोर्समध्ये एवढंच, तर आम्ही एवढंच देणार. हा प्रकार इथे नाहीये. उलट आमचे हात फाटके असं वाटतं मला की आम्हाला ते घेता येत नाही एवढं. आणि खूप म्हणजे खूप चांगला एक्सपिरियन्स आणि खूप ज्ञानी गुरु मिळाले आम्हाला. आणि खूप हाय व्हायब्रेशन्सचे. आणि आम्ही स्वतः खूपच ब्लेस्ड समजतो. आणि प्रत्येकाने याचा लाभ घ्यावा मला असं वाटतं. आणखी कोर्सबद्दल तर आजचा शेवटचा दिवस आहे. त्यांनी चक्रास पूर्ण हे केले. नुसतं सेवन चक्रास नाही तर त्यांनी कुंडलिनी सुद्धा ऍक्टिव्हेशनचं सगळं घेतलेलं आहे. म्हणजे एक जरी कोर्स असला त्या कोर्समध्ये भरपूर आम्हाला भरभरून नॉलेज दिलेलं आहे. थँक्यू सो मच सर. नमस्कार. माझं नाव मिलिंद उके. मी मुंबईवरून आहे आणि मला माझा एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे, जो खूप चांगला आणि पॉझिटिव्ह आहे. तर सरांकडे 21 दिवसांचा मी जो हा कोर्स केलेला आहे, तो ऍक्च्युली कोर्स नसून एक असं म्हणता येईल की खूप जीवनाकडे पॉझिटिव्हली बघण्याची जी तुमची आतली नजर असते ती ओपन होते आणि खूप चांगला अनुभव येतो. मला खरं सांगायचं झालं तर या कोर्सबद्दल एवढी काही माहिती नव्हती. माझी बायको म्हणाली की आमच्या सरांकडे हा कोर्स आता तू कर 21 दिवसांचा. आणि मी सहजच हो म्हटलं आणि सुरुवात केली. पहिल्या 2 दिवसाचा एवढा चांगला आणि पॉझिटिव्ह अनुभव यायला लागला की नंतर माझी बायकोच मला म्हणायला लागल्या की अरे तयारी कर. आणि मी केलेली असायची, बसायचंय ध्यानाला आणि सगळं करायचं आहे. तर हा उत्तम अनुभव. पर्सनली सरांनी जे चक्रांचं क्लिनिंग स्कॅनिंग वगैरे केलं, त्याचाही खूप चांगला अनुभव आला मला. आणि खरं सांगायचं झालं तर व्यवस्थित एकदम डिटेलमध्ये ही माहिती सगळ्यांना देणं आणि पुरवणं हे सरांनी खूप छान प्रकारे केलं असं मला वाटतं. ओव्हरऑल या ग्रुपमध्ये जे कोणी आहेत त्या सगळ्यांना जो अनुभव आलाय तो चांगला आहेच, पॉझिटिव्ह आहेच, पण तो मला वाटतं आयुष्यभर आपण त्याची प्रॅक्टिस करणं आणि रोज त्याचा सरांनी सांगितलेल्याप्रमाणे आपण ते ध्यानाला बसणं, ह्या गोष्टी सतत आयुष्यभर करण्यासारख्या आहे. आणि अगाध नॉलेज आहे त्यांच्याकडे. खूप चांगल्या प्रकारे सांगण्याची त्यांची पद्धत आहे. वेगवेगळ्या विषयांवर डिटेलमध्ये कसं हे करायचं, काम करायचं, तुमच्या चक्रांबद्दल असू दे आणि बाकी सगळ्या गोष्टींबद्दल असू दे, त्याचं एकदम इत्थंभूत माहिती मिळाली आम्हाला. आणि मला खरंच खूप खूप चांगलं वाटतंय की हा कोर्स मी केला यांच्याकडे. आणि सरांना खूप खूप धन्यवाद सर. खूप छान केलं तुम्ही आणि खूप पॉझिटिव्ह बनवलं माझं आयुष्य. त्याबद्दल खूप 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 धन्यवाद.
नमस्कार. सर्वप्रथम सुमित सर तुमचे खूप मनापासून धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. मी अंजली कुलकर्णी. मी ठाण्याहून आहे आणि माझ्या मैत्रिणीने मला म्हणजे सुचवलं की सुमित सरांचा तू एकदा क्लास करून बघ म्हणून. आणि त्याच्याप्रमाणे मी एक बेसिक सेशन त्या सरांचं केलं आधी. तर त्यांचं शिकवण्याची पद्धत हे बघून म्हणजे मी त्यांच्या 7 चक्राच्या ऍडव्हान्स कोर्सला जॉईन झाली की जे की आता आम्ही 21 दिवस आम्ही एकत्र होतो आणि सरांचं डीप नॉलेज, त्यांची शिकवण्याची पद्धत म्हणजे खरंच माझ्यामध्ये इतका अमूलाग्र बदल झालाय की त्यांची जी तळमळ आहे शिकवायची आणि नुसतं शिकवणच नाही की ते आपल्याकडनं प्रॅक्टिस करून घेतात आणि म्हणजे आणि अगदी की प्रत्येकाकडे त्यांचं हे असतं की प्रत्येक जणांची ती प्रॅक्टिस होते की नाही की एक स्वतःहून ते त्याच्यामध्ये म्हणजे अगदी आपल्या बरोबरच आहे आणि त्यांचं ते मार्गदर्शन म्हणजे खूपच छान म्हणजे मला ते एवढं सुंदर वाटलं आणि ह्याच्याने माझा स्वतःचा आत्मविश्वास वाढला की मलाच जाणवलं की अरे आपल्यामध्ये हे चेंजेस झालेले आहेत या 14-15 म्हणजे एक 8-10 दिवसानंतर मला माझ्या स्वतःमधले चेंजेस मला दिसायला लागले की खरंच खूप खूप धन्यवाद सर. आणि मला जे आपल्याला आपल्या स्वतःच कडे बघण्याचा माझा स्वतःचा दृष्टिकोन माझा बदलला की नाही जो एक आत्मविश्वास पुन्हा माझा जागृत झाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि सरांच्या या मोलाच्या मार्गदर्शनाचे आणि जी एक्सचेंज त्यांची एनर्जी एक्सचेंज त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल परत खूप मनपूर्वक असेच आम्हाला साथ असू द्या सर तुमची. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. हा बोला वैशाली ताई. नमस्कार. मी वैशाली संजय सुर्वे. मी ठाणे येथे राहते. सरांशी मी रेकीच्या ग्रुपमधनं जोडली गेली आणि सरांबद्दल बोलावं तेवढं खूपच कमी आहे. सरांकडे अगाध नॉलेज आहे आणि ते अगदी मनापासून देण्याचा खूप प्रयत्न करतात आणि देतातही. त्यांनी पर्सनली प्रत्येक व्यक्तीचं स्कॅनिंग केलंय, चक्रांविषयी इतर सुद्धा नॉलेज त्यांनी खूप छान प्रकारे दिलं. प्रत्येक व्यक्तीच्या जे काही प्रॉब्लेम्स असतील त्याच्यावर त्यांनी त्यांचे प्रश्न सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला आणि वेळ प्रसंगी ते वयाने लहान असले तरी एका मोठ्या भावाप्रमाणे ओरडले सुद्धा आहेत. प्रत्येकाकडनं कळकळीने त्यांनी प्रॅक्टिस करून घेतली. रोज सकाळी मेसेज असतात की तुम्ही प्रॅक्टिस करताय की नाही. संध्याकाळी त्याचे अनुभव घेतलेत, एक्सपिरियन्स शेअर करायला लावले आणि प्रत्येकाला त्यांनी भावाप्रमाणे ओरडून सांगितलेलं आहे. आणि सर खूप छान मार्गदर्शन करतात. सरांकडे खूप मार्गदर्शन करण्यासारखं आणि घेण्यासारखंही खूप आहे. मी तर म्हणते सरांकडे अगदी गुहा आहे ज्ञानाची आणि आम्ही रोज टाइम झाला की म्हणतो खुल जा सीट आणि मग सर ज्ञानाची कवाडं उघडतात आणि आम्ही सगळेजण बसतो आणि कधी एकदा 8:50 होत आहेत आणि आम्ही लगबगीने आमची सगळी निदान लेडीज लोकांची तरी तयारी होत असेल की स्वयंपाक करून पटापट आवरून आणि सर सगळ्यांना कळकळीने सांगतात की ऑरा लॉक करून बसायचं आणि ते नसेल झाले तर परत ओरडतात, स्वतः करून घेतात. इतकं अप्रतिम सरांचं मार्गदर्शन आहे आणि असंच मार्गदर्शन आम्हाला कायम लाभत राहो हीच इच्छा. आणि सगळ्यांनी हे जे कोण व्हिडिओ बघेल त्यांना सुद्धा माझं हेच म्हणणं आहे की सरांकडे नक्कीच जॉईन करा. याचं ज्ञान तुम्हाला खूप खूप मार्गदर्शन पण मिळणार आहे आणि आपल्याला आपल्या आयुष्यात खूप त्याची लाख मोलाची आपल्याला गरज आणि माहिती मिळाल्यामुळे आपल्याला मदत होते आणि सरांनी आपल्याला स्वतःची ओळख करून दिली आणि मला सुद्धा माझ्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स होते, खूप सुटलेत आणि अजूनही सुटतील आणि सर मला मार्गदर्शन करतात याबद्दल खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद सर. थँक्यू. कधी स्वतःहून प्रश्न विचारले नाही. मी कॅमेरा समोर सुद्धा येत नाही पण आज मी डेअरिंग केली आहे. हे सगळं तुमच्यामुळे सर. बोला सर. नमस्कार. मी अरिंजय चंद्रात्रे लातूरचा राहणार आहे. बेसिकली मी अंकशास्त्राचा अभ्यास केला आहे आणि हिलिंगच्या 1-2 मोडॅलिटीज मध्ये त्या म्हणजे त्या सुद्धा मी शिकलो आहे.
पण गडबड अशी व्हायची की कुठेतरी बेसिक्स मध्ये मला म्हणजे इतरांकडून शिकताना असं जाणवलं की बेसिक्स मध्ये कुठेतरी प्रॉब्लेम येतो. जेव्हा आपण ह्या आध्यात्मिक शारीरिक पातळीवर जेव्हा काम करायला जातो तेव्हा कुठेतरी बेसिक्स मिसिंग असतात. त्याच्यामुळे आपल्याला ते कनेक्ट व्हायला कुठेतरी प्रॉब्लेम येत असतो. आणि याच ह्याच्याने माझी पत्नी आणि मुलगी दोघी जणी सरांचा कोर्स करायचे, तर तेव्हा माझ्या कानावर पडायचं ते. आणि कुठेतरी लक्षात आलं की सर बेसिक्स फार क्लिअर करून घेत आहेत आणि मी त्यांच्यामधले बदल बघायचो, त्यांचे अनुभव ऐकायचो, तेव्हा या गोष्टी लक्षात आल्या. आणि मग या कोर्स करण्याचा निर्णय घेतला मी सुद्धा सरांकडे. सरांचा आधी बेसिक केला, त्याच्यानंतर ऍडव्हान्स केला. अगदी म्हणजे फार प्राणायाम पासून ते हायर एनर्जीज पर्यंत सरांनी खूप छान बेसिक्स क्लिअर करून घेतले. मुळात क्लासमध्ये थिअरी आणि प्रॅक्टिकल हे दोन्ही फार छान करून घेतले गेले. सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या जातात. सरांचा अनुभव पण खूप छान आहे या बाबतीमध्ये. सरांचं मार्गदर्शन पण मिळते जिथे अडेल तिथे. आणि दुसरी गोष्ट, क्लासच्या एनर्जीज खूप हाय लेवलला असतात. म्हणजे आपल्याला ते क्लास करताना सुद्धा जाणवतं की आपण त्या एनर्जी सोबत कनेक्ट करत आहोत आणि आपल्यामध्ये होणारे परिणाम हे आपल्याला प्रत्यक्षात अनुभवायला येतात. आपल्याला ते जाणवतात, आपल्याला ते फिजिकली दिसून येतात आपल्यामध्ये होणारे चेंजेस. ही फार मोठी गोष्ट आहे. सरांनी जे पर्सनल हे केलं होतं प्रत्येकाचं, तर त्याच्यामध्ये सरांचं जाणवून आलं त्याच्यामधलं हँड. म्हणजे सरांनी जे काही प्रिडिक्शन्स केले होते, शारीरिक असतील, आध्यात्मिक असतील, भावनिक असतील, मानसिक असतील, हे सगळे प्रिडिक्शन्स अतिशय अॅक्युरेटली केले होते सरांनी. त्याबद्दल खरंच म्हणजे सरांना मानलं पाहिजे या बाबतीमध्ये. जी काही प्रॅक्टिस करून घेतलेली आहे सर, त्याच्यामधून खूप चांगले अनुभव येत आहेत. आणि हे बदल जे असतात हे दिसून येणारे बदल आहेत, दिसून येणार. त्यामुळे खरोखर क्लासचा खरंच मला खूप फायदा झालेला आहे. याबद्दल खरंच सरांचे मनापासून आभार. धन्यवाद सर. मला नाही दिसत आहे सर. येईल थांब स्क्रीनवर येणार. बोला ताई. सिंबल बोला बोला. बोला आता. नमस्कार, मी दर्शना मिलिंद. मी बोरिवलीवरून जॉईन झाले आहे 7 चक्राच्या क्लाससाठी आणि मी न्यूरोलॉजिस्ट आहे आणि मी एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये सेल्स मॅनेजर पण आहे. सरांचा कोर्स जॉईन करण्याचं हे कारण म्हणजे मला 7 चक्र बॅलन्स करायचेच होते. मी फार ऐकलेलं त्या 7 चक्रांबद्दल आणि सरांकडे हा कोर्स जॉईन केल्यानंतर जे आपल्यामध्ये चेंजेस होतात ते फार ट्रिमेंडियस आहेत. सर स्वतः वेळ देतात आपल्याला, प्रॉपर वेळ देतात. एक चक्र आपले व्यवस्थित बॅलन्स करून घेतात. प्रत्येकाला वेळ देतात आणि ते वेळ दिल्यानंतर आपल्यामध्ये ज्या एनर्जीज येतात त्याच्यामधून जे आपल्यामध्ये सकारात्मक बदल घडतात ते खूप वेगळ्या पातळीचे आहेत. आणि सरांची आपल्यामधली जी इन्व्हॉल्वमेंट असते प्रत्येक स्टुडंटसाठी ती पण खूप रिमार्केबल आहे. त्याच्यामुळे आपल्याला स्वतःही पॉझिटिव्ह वाटतं आणि आपल्यामध्येही खूप चेंजेस होतात. जसे मी जर माझा पर्सनल एक्सपिरियन्स शेअर केला तर मला असं खूप जाणवलं की मी फार शांत झाले. स्वतःमध्ये मी खूप काम करते आहे. एनर्जेटिक झाले आहे. काही प्रमाणामध्ये ह्या कोर्स केल्यानंतर मला स्वतःमध्ये असं जाणवलं की बऱ्याचशा अपॉर्च्युनिटीज निर्माण होत आहेत नव्या. म्हणजे पैशाचे ब्लॉकेजेसच्या अपॉर्च्युनिटीज असतील किंवा इतर काही करण्याच्या अपॉर्च्युनिटीज असतील. अशा चेंजेस मला दिसतात हे माझ्या स्वतःमध्ये. आणि सरांविषयी सांगायचं म्हणजे तर ते हातचं राखून शिकवत नाहीत सर. जे काय आहे ते फ्री हँडने देतात आणि त्याच्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद. पण आता असं नाही जनरली बघायला मिळत. आणि मी असं सगळ्यांना विनंती करेन की प्रत्येकानेच हा कोर्स करावा आणि स्वतःच्या जीवनामध्ये खूप सकारात्मक बदल घडून आणावे. आणि थँक्यू व्हेरी मच सर. बोला सर. सर धन्यवाद तुमचे.
मनापासून तुमचे धन्यवाद. ह्या ह्या सेवन चक्रावर मला काही माहित नव्हते या आधी. तर 7 चक्र काय, त्यामध्ये प्रियतमा मॅडम म्हणाल्या की तुमचे जे 7 चक्र ब्लॉक आहे, तर तुमचे 7 चक्र हे क्लिअर करण्यासाठी मला सांगितलेले की त्याआधी तुम्ही हे काय असतं ते तुम्ही करा. ती मला अशी बोलली की तुम्हाला करायचं नसेल करू नका, हे 7 दिवस आहे, हे आपल्याला कोर्स ठेवला होता, तुम्ही या 7 दिवसात हा केला तर चालेल, नाही तर त्यानंतर नाही केला तरी चालेल. मी बोललो बघूया काय आहे ते. मग मी काही जास्त ताणून घेतले नाही. मी बोललो 7 दिवसात कोर्स, या कोर्सला बसलो, त्यामध्ये मला काही आवडले. त्यानंतर माझ्या मनात आले की 7 चक्र काय असते जाणून घेऊया खरंच. पण ह्या 21 दिवसाच्या कोर्समध्ये 7 चक्र काय असते, त्याचे काम काय असते, त्यांचा रंग कोणता, त्याचे ग्रह कोणते, कोणत्या चक्रावर कोणते व कसे काम करायचे ते समजले. पण त्यात पण अजूनही ते करताना ओरा काय असतो, या ओरावर काय काम केले जाते आणि ते लॉक कसे करायचे, क्लिअर कसे करायचे, ते सर तुमच्यामुळे समजले मला. तर खरंच, तर हे करताना माझ्यामध्ये की असे बदल झाले की कोणाला सांगता पण येऊन जाये. आणि मी अद्यापपर्यंत हिला पण नाही सांगितले की माझ्यामध्ये काय बदल झाले, ते तिला आता समजलेले आहे की माझ्यामध्ये काय बदल झाले होते. यानंतर हा कोर्स मला चालू ठेवायचा आहे. 7 चक्र बॅलेन्सिंग मला करायचेच आहेत. या यामध्ये याआधी मला यातले काही माहीत नव्हते. आणि ते काय असते, आणि मी ती जी करत होती तेव्हा मी तिला ओरडायचो, ते काय करत बसली रे, ती बाजूला ठेवा आणि बाकी काय असेल ते घरातलं बघ जरा. मी असं रोज तिला ओरडायचो आणि माझं रोज तिचं भांडण व्हायचं. तर त्याच्यानंतर असं आता समजलं की या चक्रावर मी काम करता करता की आपणच चुकीचं होतो, आणि ते करता करता मीच शांत झालो. आणि रोज आता वाट बघायला लागलो की 8:50 कधी होतात, कधी ते बसतो ना ओरा लॉक करतो. तर धन्यवाद सर. मन भरून आले तुम्हाला बोलता होता, पण याच्यात मला बोलता येणार नाही आता. तर खरंच तुमचे धन्यवाद सर. हा देविकाताई बोला. नमस्कार, मी देविका मिलिंद दलाल. मी रत्नागिरी, खंडाळा रत्नागिरीला राहते. सरांचा क्लास मी प्रियतमा मॅडमचं स्टेटस पाहून जॉईन केलेला आहे. 7 चक्र बॅलेन्सिंगचा क्लास तर मी शोधत होते आणि तेवढ्यात तुमचं मला कळलं. कुठलाही विचार न करता मी ग्रुप जॉईन केला आणि फक्त मी डे 1 किंवा डे 2 दोनच क्लास जॉईन केले. बाकी मी रेकॉर्डिंग पाहूनच स्वतः करते. पण त्याच्यामध्ये एक जाणवलं, जे लाईव्ह क्लास थोडं मिस झालं, म्हणजे मिसिंग असं मला स्वतःला वाटत होतं. पण जेव्हा पण मी रेकॉर्डिंग करून स्वतः करायची, तेव्हा मला स्वतः जे अनुभव यायला लागलेत ना, ते खरंच खूप छान होते. म्हणजे चिडचिड तर व्हायचीच, माझी चिडचिड जरा म्हणजे आहे, मला चिडचिड होतं, पण ज्या लेवलनी व्हायची ती कमी झालेली पहिल्यांदी. एकदम मनामध्ये एकदम शांतता वाटायला लागली. त्याच्यानंतर मी म्हणजे एकदम स्वतःमध्ये हरवून राहायची. म्हणजे कोण काय बोलताय, काय करताय, त्याच्याकडे माझं बिलकुल नाही. आधी कसं ही काय करते, ती काय करते, असं मला थोडं व्हायचं. पण जसं क्लासेस मी करत गेली, म्हणजे रेकॉर्डिंग पाहून मी करत गेली, त्याच्यानंतर मी स्वतःशी बोलायला लागले. पहिली गोष्ट तर हा एक बदल मला स्वतःमध्ये जाणवला. त्याच्यानंतर सरांनी माझं स्कॅनिंग केलं आणि परफेक्टली जे सांगितलं, ज्या ट्रॉमा मधून म्हणा किंवा ज्या फेज मधून मी जात आहे, ते अचूक पकडलं सरांनी. त्याच्यानंतर मी जेव्हा सरांनी बोललत मला की बा असं आहे तुमचं, तर मी थोडा वेळ शॉक झाले. पण मग म्हटलं सर आहेत, त्याच्यामुळे मला तो पण अनुभव खूप छान आला. उपाय सांगितले, म्हणजे रेमेडीज दिल्या, त्या पण छान करते आहे. आणि क्लास बद्दल बोलायचं म्हणजे खूप अप्रतिम क्लास आहे. लाईव्ह तर करता नाही आलं, बट जेही केलं ते रेकॉर्डिंग करून केलंय आणि इतकं अप्रतिम रिझल्ट वाटतोय मला स्वतःला, की मला स्वतःला खूप शांत वाटतंय पहिली गोष्ट तर. आणि ते शक्य फक्त आणि फक्त सरांमुळे झालं. त्याच्यासाठी थँक्यू सो मच सर. सध्या मी प्रवासामध्ये आहे, त्याच्यामुळे मी जास्त नाही बोलणार, पण खूप सारा धन्यवाद की तुमच्यामुळे मला कळलं
की 7 चक्रांवर काय आपण आपल्या जीवनामध्ये 7 चक्रांच्या माध्यमातून आपण काय काय हील करू शकतो आणि कशा कशा पद्धतीने करू शकतो हे तुम्ही आम्हाला चांगल्या पद्धतीने समजावून दिलं. आणि प्रत्येकांचे अनुभव ऐकलेत ना की हातचं राखून ठेवते. खरंच मला अनुभव आलेत असे. पण तुम्ही देताना खूप दिलत सर, पण घ्यायला असं म्हटलं ना प्रीती मॅमनी की ओंजळ आमची फाटकी आहे. खरंच तसंच आहे. द्यायला तुम्ही तर म्हणजे पहिल्या दिवशी बोललात की मी द्यायला बसलेलोच आहे. घ्यायचं काय किती घ्यायचं ते तुमचं तुम्हाला ठरवायचंय. तसंच द्यायला तुम्ही बसलात, पण घेताना किती किती घ्यायचं आणि काय काय घ्यायचं याचं म्हणजे भानच नाही. जे अजून येऊ देत, अजून येऊ देत, अजून येऊ देत असं म्हणजे खूप वाटलं मला स्वतःला, माझा स्वतःचा एक्सपिरियन्स. तर खूप छान अनुभव होता सर आणि आवडेल मला तुमच्याकडून शिकायला. थँक्यू सो मच सर. आणि प्रियतमा मॅडमचे पण खूप सारा थँक्यू की त्यांच्यामुळे मला आज तुम्ही म्हणजे तुमच्याशी लिंक होऊ शकले. त्यासाठी प्रियतमा मॅमचे पण आभार खूप सारे. धन्यवाद सर. थँक्यू सो मच. हा बोला शुभदा. नमस्कार, माझं नाव शुभदा नरेश मोरे. मी पुण्यात राहते, गव्हांजे इथे. तसं मी MBA केलंय, पण स्टार्टिंग पासूनच म्हणजे कुठेतरी मला असं योगा, मेडिटेशन यामध्ये खूप इंटरेस्ट होता. म्हणजे तिकडे कल जास्त वाढत होता माझा. मग मी घरी तर योगा करत होते. तेव्हा नंतर म्हणजे काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आणि सुमित दादाची, सॉरी मी दादा बोलते कारण कनेक्टेड होतो आम्ही तेव्हापासून. चालेल ना? तर जेव्हा म्हणजे 2-3 वर्षापूर्वी तेव्हा मला सांगितलं होतं की तू आर्ट ऑफ लिव्हिंगचा हा कोर्स आहे, हा कर, तुला आवडेल. तर मी तेव्हा जॉईन केला होता आणि त्या 7 दिवसाच्या कोर्स नंतर जो अनुभव होता मला की पास म्हणजे हा डिसिजन बेस्ट डिसिजन होता तेव्हाचा माझा. त्याच्यानंतरही बऱ्याचदा जेव्हा जेव्हा म्हणजे मला गरज पडली किंवा मला काही वाटलं तर मी तिथे शेअर केलं की मला सुमित दादा गाईड करायचंच. म्हणजे त्यांनी म्हणजे ज्या ज्या वेळेस मला जे जे सजेशन दिलेत ना ते आजपर्यंतचे सगळ्यात बेस्ट डिसिजन्स होते माझे किंवा त्यांची ती ऍडवाइस मला भरपूर कामी आली. त्यानंतर आता ह्या कोर्स बद्दल बोलावं तर मला सरांचाच मेसेज आला होता डिरेक्टली की असा असं कोर्स आहे, असे कोर्सेस अजून येणार आहेत. तर मी तेव्हा सप्तचक्र सप्तचक्र बॅलन्सिंगचा ऍडव्हान्स कोर्स आहे. तेव्हा पहिल्याच वेळेस मला ठरलं होतं माझं की हा मला करायचा आहे. म्हणजे मी बाकीचे ध्यान किंवा दुसऱ्या कोणत्या गोष्टी केल्या नाही केल्या तरी मी हा 7 चक्र बॅलन्सिंगचा कोर्स नक्की करणार. तेव्हा हे फायनल झालं होतं. त्याच्यानंतर आठवडाभर परत आमचं बोलणं झालंच नाही. आणि डिरेक्टली मग कोर्सचा दिवस आला होता बेसिक्सचा. तर आता ते बेसिक्स पासून आतापर्यंत जर सांगायचं झालं तर भरपूर बदल झाले. म्हणजे एक म्हणजे मला लिटरली आजच्या दिवशी असं वाटतं की हे जर आजचं म्हणजे हे जे 21 दिवस होते ते मागच्या वर्षी जर माझ्या आयुष्यात आले असते तर आजचा माझा दिवस खूप वेगळा असता. पण काहीच गिल्ट नाहीये किंवा काहीच रिग्रेट नाहीये. कारण आताही मला जे भेटलंय ते सगळ्यात उत्तम आहे. ते म्हणतात ना की उशीर झालेला नाहीये कोणता. वेळेत सगळं आहे आणि जेव्हा एक वेळ येते तेव्हा ते होतच. काही वर्षांपूर्वी मला वाटत होतं की 7 चक्र काय असतात त्याच्याबद्दल थोडी माहिती घ्यावी. तेव्हापासून माझं असं विचार चालू होते की नाही मला ह्याबद्दल करायचंय, ह्याबद्दल शिकायचंय, ह्याबद्दल अजून माहिती पाहिजे. पण एक तेव्हा ते झालं नाही. पण जसं आपण म्हणतो ना एखादी गोष्ट आपल्याला करायची असेल तर ते युनिव्हर्स बरोबर आपल्याकडे आणून देतं. आणि हे सुमित सरांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आलं. आणि दादाचं नॉलेज नाही, सुमित सरांचं नॉलेज म्हणलं तर अप्रतिम म्हणजे बोलू शकत नाही. मला तेव्हा 2 वर्षापूर्वी दादांनी सांगितलं होतं की एक म्हणजे त्यांनी जेव्हा एक कोर्स केला होता YLTPचा की आबा हे एक चालतं फिरतं विद्यापीठ आहे. तर आता मला तेव्हा तर ते पटलं होतं. पण मला आता सुमित दादाबद्दल असं वाटतं की सुमित सर हे चालतं बोलतं विद्यापीठ आहे. कधीही कुठलीही शंका व्यक्त केली किंवा कुठलाही प्रश्न उपस्थित केला की त्याच्यावर त्यांच्याकडे सोल्युशन असतं. त्याच्यावर त्यांचं नॉलेज म्हणजे त्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं भरपूर नॉलेज आहे. भरपूर माहिती आहे त्यांच्याकडे. काल पण सेशन मध्ये सरांनी बोलले होते की एखादी गोष्टी अशी आली कोणती समोर की मला असं म्हणजे हुरूर लागायची की याबद्दल मी किती माहिती घेऊ आणि मी किती गोळा करून मला ती माहिती घेतल्याशिवाय करमत नव्हतं. जवळपास माझंही तसंच आहे आणि हे त्यांच्या समोर एक स्पष्ट पण केलं होतं की एखादी गोष्ट मला अशी जाणवली ना की त्याच्यात इंटरेस्ट असला की मला त्याची माहिती भेटत नाही तर मला करमतच नाही.
आणि कालच मी सरांसोबत एक गोष्ट म्हणजे ती शेअर केली होती, की मला असं-असं हे कळलं आणि मी त्याच्याबद्दल भरपूर विचार करत गेले. आणि ते माझं प्रत्येक गोष्टीमध्ये होतं. पण ह्या 7 चक्र म्हणजे जसं कोर्स जॉइन केलाय ना, तेव्हापासून ह्या गोष्टी कुठेतरी कमी झाल्यात. म्हणजे एखादी पॉइंट असं कुठेतरी अपसेट झाला किंवा कुठं काही भावनिक स्तरावर काय वाटलं किंवा फिजिकली काय वाटलं, तर तिथं ती गोष्ट स्टक होत नाही माझी. ते हळू म्हणजे जे वाटतं ते विदिन सेकंडसाठी होतं, विदिन मिनिटसाठी होतं. नंतर पूर्ण आहे त्या रुटीनमध्ये लाईफ चालू होतं. म्हणजे स्टक वाली भावना आहे ना, ती फिलिंग नाही किंवा ते त्या गोष्टीत त्या झाल्या नाहीयेत. अजून बोलावं तर एक-एक हां, म्हणजे जसं-जसं एक-एक फिलिंग होत होतं, अटेन्डमेंट होत होती, रोजचे सेशन होत होते. तसे फिजिकली, मेंटली, इमोशनली सगळ्या गोष्टींवर एक प्रॉपर म्हणजे मॅनेजमेंट होत गेलं. पुन्हा अजून त्यामध्ये असंही जाणवलं की जी माझी एक गोष्ट म्हणजे मला वाटते की मला हे करायचंय, पण ते माझ्याकडून झालं नाही. मी रोज प्रयत्न करते, रोज प्रयत्न करते, पण ते होतच नव्हतं. पण आता कुठे आहे ना, एक-एक गोष्ट ती मला मिळत चालली आहे. म्हणजे ते ऑटोमॅटिक रूटीनमध्ये यायला लागलंय माझ्या. ठीक आहे, 100 म्हणजे 100% मला द्यायचे तिथं माझे कुठेतरी 60-70% जातात. पण ते रूटीनमध्ये रोज आहे. कन्सिस्टन्सी त्यामध्ये येतेय. अजून एक यामध्ये तिसरा पॉइंट मी असं सांगेल की विसरले ऍक्च्युली मी मला कोणता सांगायचा होता. असे जाणवत होतं की लोकांना बरेच अनुभव येतात. मला अजून तितकं काही समजत नाही किंवा मला डिकोड होत नाहीये किंवा मला कुठेतरी असं वाटायचं की नाही बाबा मला म्हणजे एक गुरुचं आशीर्वाद असतो किंवा एक गुरुतत्व असतं किंवा एक गाईडन्स असतो ना, तो प्रत्येक वेळी असं कमी-कमी भेटत गेलाय. म्हणजे मला असं खूप काहीतरी पाहिजे की मी एक गाईडन्स मागतेय, पण तो कुठेतरी मला भेटत नाही. कुठेतरी कमी पडतंय त्याच्यात, असं मला वाटत होतं. पण लास्टच्या कालच्या आजच्या सेशनमध्ये किंवा मागच्या काही दिवसांमध्ये ना, असं राउंड-राउंड मला सारखं असं समोर येत होतं, की नाही बाबा आहे माझ्यावर ह्या व्यक्तीचा आशीर्वाद आहे किंवा ही म्हणजे हे दैवत आहे माझ्यासोबत, की म्हणजे कुठं स्टक होणार नाहीये किंवा मला असं म्हणजे म्हणतात ना, की हुरूर लागायची गरजच नाहीये. ते मला जाणवत गेलं प्रत्येक पॉइंटवर. म्हणजे एक-एक दिवस तर असे गेलेत, की मी आदल्या दिवशी असा विचार केला आणि दुसऱ्या दिवशी नाही बाबा मी आहे तुझ्यासोबत. मी आहे तुझ्यासोबत. हे असं जाणवत गेलं. आणि आणखी बऱ्याच गोष्टी आहेत तशा सांगायला. पण एकाच वाक्यात सांगेल, की फिजिकली, मेंटली, इमोशनली प्रत्येक गोष्टीवर भरपूर चेंज झालाय. एक म्हणजे मी अडकून जायचे कुठेतरी ते अडकणं होत नाहीये माझं. नॉर्मल राहतेय, स्टेबल राहतेय, शांत राहतेय. बस इतकं सांगेल. थँक यू सो मच तुम्ही दादा मला म्हणजे प्रत्येक वेळी ज्या कोणत्याही गोष्टीत म्हणजे मला वाटलं, की ही शंका आहे, हा डाऊट आहे आणि मी तो विचारलाय. तू कधीच म्हणजे असं मला म्हणलं नाही, की म्हणजे ह्याचं उत्तर नाहीये किंवा हे नाहीये, ते नाहीये किंवा हात राखून ठेवलंच नाहीस. बघितलं म्हणजे जो काही क्वेशन असेल, आउट ऑफ द बॉक्स क्वेशन असला तरी त्याचा गाईडन्स दिला किंवा त्याच्याबद्दल माहिती दिली आणि बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह केल्या. कुठेतरी मी मागे लागत होत्या गोष्टींच्या त्या पण कमी झाल्या. हां, ते एक राहिलं की जेव्हा चक्र स्कॅनिंगचं सेशन झालं होतं ना, तेव्हा मी काहीच प्रश्न विचारला नव्हता. काहीच नाही. पण समोरूनच म्हणजे मला डायरेक्ट आन्सर भेटलं, की हां, तू इथं-इथं कमी पडते किंवा इथं-इथं तुझं म्हणजे तो तुझा प्रॉब्लेम आहे. पण तो हे केलं की सॉल्व्ह होईल आणि ते ॲक्चुअली तसं झालं. त्यासाठी पण खूप-खूप आभार. म्हणजे ते मला पडलेले प्रश्न आधीच तिथपर्यंत पोहोचत होते. हे मला असं वाटलं नव्हतं की असं होईल. पण ते पोहोचत गेले आणि त्यासाठी भरपूर गाईडन्स भेटला. खूप छान वाटलं. आणि ह्या 21 दिवसांमध्ये ही सगळे जेवढे म्हणजे कोर्समध्ये माझ्यासोबत होते ना, त्या सगळ्यांमध्ये पण खूप असे छान-छान चेंजेस दिसत होते. फर्स्ट डेचे बाकीचे म्हणजे फर्स्ट डेला जसे होते ते आणि आजचे ते. खूप चेंजेस दिसत होते. म्हणजे मी वेळोवेळी काय केलं होतं आणि सांगितलं पण, की तुमच्यामध्ये असे भरपूर चेंजेस दिसतायत मला किंवा असं छान वाटतंय हे बघून. तर मला अजून सुद्धा सांगायचं वाटतंय. पण मी सांगेल परत व्यक्त होईल त्या बाबतीत पण. सध्यासाठी थँक यू सो मच. नमस्कार, मी शुभांगी गणेश चव्हाण, साताऱ्यातून आहे. सुजाता कदम यांच्याकडून मला ही लिंक मिळाली होती. आम्ही एकाच ग्रुपमध्ये आहे ध्यानाच्या. तर त्या म्हणल्या हे जॉईन कर,
अजून छान आपल्याला हे मिळेल, रिझल्ट मिळेल. आणि 7 चक्राचं हिलिंग करणार असं आम्ही बरेच दिवस झालं बघत होतो. पण असं कुणावर विश्वास ठेवावा असं काही जास्तही वाटलं नाही. पण सरांचा जो फ्री सेशन होता तो पाहिला. तिथं मात्र 100% विश्वास पटला, की इथं आपण अगदी परफेक्ट आपल्याला गुरु भेटलेले आहेत. आणि तेवढ्या बाबतीत मी फार नशिबवान आहे, की मला गुरु खूप छान भेटलेले आहेत सगळीकडेच. तसेच सुमित सर तुम्ही भेटलेला आहात. खूप छान. 21 दिवसाचा प्रवास खूप छान, खूप सुंदर होता. छान रोज वेगवेगळे अनुभव आले. काही आले नाहीत, पण तरीही ठीक आहे चला ओके. म्हणजे तुम्ही म्हणता तसं, की काही आपले कर्म, आपले काही जे असतात हे ब्लॉकेजेस त्याच्यामुळे हे होतं आणि ते मी मान्य केलं आणि आता त्यातून पुढे, की छान म्हणजे आहे, सुंदर आहे तुमचं सगळंच. आणि मेन म्हणजे तुमचे प्रश्न तुम्ही देणारे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर खूप समाधानकारक देता. हे सगळ्यात खूप छान आहे तुमचं. सगळ्यात ते फार हे झालं त्याच्यामुळे मी हा क्लास जॉईन केलेला आहे. आणि सगळे टास्क वेगवेगळे, त्यात पत्र लिहिण्याचा टास्क इतका आवडला होता, की मी आमच्या घरात कितीतरी जणांना सांगितलं, की हे असं लिहिलं पाहिजे, गेलं पाहिजे, की त्यातनं आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण होतं. अरे हे राहिलंय आपल्या आयुष्यात, हे लिहायचं, हे करायचं, हे करून झालंय आपलं. हे खूप खूप गरजेचं आहे. ह्या एका ठराविक वयात जेव्हा येतो, लेडीज येतात, तेव्हा ही गोष्ट फार गरजेची असते. असं त्या दिवशी मला फार जाणवलं. मी म्हणजे माझ्या प्रत्येक मैत्रिणीला म्हटलेलं आहे, की हा सगळ्यांनी एकदा करून बघा स्वतःसाठी. लिहिलेत पण काही जण मैत्रिणींनी ट्राय पण करून झाले आणि सगळ्यांना आवडला. अरे वा किती हा छान टास्क आहे, खरंच ह्याची खूप गरज आहे म्हणून. आणि दुसरी गोष्ट की छान बदल झाला आहे. म्हणजे एक माझ्यात खूप छान बदल असा झालेला आहे, की मी एकाग्र व्हायला लागले कुठलीही गोष्ट करू देत. म्हणजे मी आज जर इथं समोर बसले ना, तर आत्ता माझ्या मनामध्ये कोणताही विचार नाही, की तिकडं काय चाललंय का, इकडं काय राहिलंय का, ही गोष्ट राहिलीये, कोणतरी जेवायचं थांबलंय किंवा आपल्याला हे करायचंय, आता हे करायचंय. अजिबात नाही. मला तेवढी खूप गोष्ट झाली, की एकाग्रता माझ्यात खूप वाढलेली आहे. मी जर काही करत असेल तर मी एक त्यातच फक्त गुंतलेले असते. माझं इकडं-तिकडं लक्ष जात नाही. हा माझ्यात खूप छान बदल झालेला आहे. हे माझ्यात स्वतःचं मी आत्मपरीक्षण केलं, की हे खूप छान हे आपल्यात झालंय म्हणून. त्यासाठी म्हणजे खूप 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 थँक सर तुमचे. खूप खूप आभार हा शब्दच कमी आहे त्यासाठी. आणि तुमचं हिलिंग वगैरे खूप छान, खूपच सुंदर. थँक हे मला आता या 1.5-2 वर्षापासून झालंय. म्हणजे मी पण आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स केलेला आहे. मी ध्यानाला जोडले गेलेले आहे. रेखी वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमुळंच माझ्यात हे खूप बदल झालेत, की बोलण्याचं डेअरिंग, स्ट्रेचरी हे सगळं आत्ता हे आपोआप व्हायला लागलेलं आहे. तेवढं आहे. आणि छान सगळे गुरु छान भेटत गेले तुम्हाला त्याच्यामुळे काय खूप सुंदर, खूप सुंदर. थँक्यू. थँक यू सो मच. बोला स्वप्नाली ताई. नमस्कार सर. यांना ऑल फॅमिली मेंबर्स. मी कधी म्हणजे असं जास्त असं बोलत नव्हते, मेसेजेस करत होते. पण पहिलं थँक्यू म्हणायचं म्हणलं तर सरांना आणि प्रगती मॅडम. कारण का त्यांच्या थ्रूच मी यांना सगळ्याला या कनेक्ट झाले. मला काही याच्यातलं माहिती नव्हतं. आणि ओळख झाली म्हणजे शिवानी दीदीकडूनच. तिचं पण मी मनापासून थँक्यू म्हणते. म्हणजे माझ्यामध्ये म्हणजे एक्झाम जवळ आली की मी सारखी आजारी पडायचे. आणि त्या एक्झामच्या ह्याच्यामध्येच मला एवढा असं गहिवरून आलेला आणि बसमधून प्रवास करताना मला शिवानी दीदीचा फोन आला की काय करतेस. मग तिला मी म्हटलं की मी जास्तच आजारी आहे. मग तुम्ही सांगितलेले ते हनुमान चालीसा त्यापासूनच मी याला खूप म्हणजे खूप पॉझिटिव्हली कनेक्ट झाले. एवढं की प्रचंड बदल झालेत. मला अक्षरशः उठता पण येत नव्हतं. त्या कंडिशन मधून मला आता फायनल इयरला 83% पडलेत. मग बघा की किती पॉझिटिव्हली एवढा इफेक्ट मला जाणवते की बस याच्यापेक्षा आणखी काय हवंय माणसाला. आणि म्हणायचं झालं म्हणजे मला पहिल्यापासून म्हणजे असं ग्रंथ वगैरे वाचायला बऱ्यापैकी आवडायचे की पण हे सप्तचक्र वगैरे मला काही सुद्धा माहित नव्हतं. मग मी प्रगती दीदीला म्हणजे दीदी पण मला स्टडीसाठी गायडन्स करत होती की असं नको असं कर असं नको. मग त्या थ्रू मग दीदीने मला सांगितलं की हा ह्या सेशनची अशी माहिती सांगितली.
म्हणली तुला ह्या पण गोष्टी आवडतात तर हे एकदा सेशन तरी करून बघ, खरंच तुला खूप चांगला रिझल्ट भेटेल आणि खरंच तू या सगळ्याला म्हणजे पॉझिटिव्हली असं एकदम असं लक्ष वेधून त्याच्याकडे फोकस करून राहशील. मग मी म्हणलं की हा दीदी मला ते आवडतं पण बघूया. मग दीदीनेच मला आठवण करून दिली की हा स्वप्नाली हे कर, खरंच तुझ्यासाठी खरंच चांगलं आहे. आणि खरंच म्हणजे मी एवढं मला असं माझं सारखं डिसिजन माझं सारखं चेंज व्हायचे, प्रत्येक वेळी डिसिजन चेंज व्हायचा. एका निर्णयावर मी कधीच ठाम नसायचो आणि सरांनी तेच मला सांगितलं. आणि स्कॅनिंगच्या वेळी तर सगळ्यांनी म्हणजे मला एवढा राग कंट्रोल होत नाही किंवा एखाद्याशी बोलताना मी एकदम अशी तिखटच बोलते. त्यामुळे जरी दुसऱ्याच्या मनाचा म्हणजे विचारच करत नव्हतो मी, असं व्हायचं. मग सरांनी स्कॅनिंग म्हणजे केल्यापासून थोडं थोडं हा बाबा आपण पण दुसऱ्याच्या मनाचा थोडा विचार केला पाहिजे, तेव्हा कुठे आपला पण विचार होईल. अजून पण चिडचिड होते पण त्याच्यापेक्षा जरा कमी झाले. एवढा असा म्हणजे छान अनुभव आलाय मला खूप. थँक्यू सर. आणि म्हणजे तुमच्यासाठी कविता म्हणायची म्हणजे कविता म्हणणार आहे मी. म्हणजे मनापासून लिहिलेल्या गोष्टी मनाला स्पर्श करून जातात. मनापासून लिहिलेल्या गोष्टी मनाला स्पर्श करून जातात. त्या नेहमीच काहीतरी वेगळं बोलून जातात. आणि जीवनाच्या प्रवासात गोड गोष्ट म्हणजे काही माणसांना भेटून आयुष्यात बदल घडून येतात. थँक्यू सर. सर्वांना नमस्कार. माझे नाव सुमेधा संजय फडतरे. मी सांगलीची आहे आणि मला या क्लासबद्दल माझ्या दीदीने सांगितलं आणि ती तेव्हा क्लास करत होती ॲडव्हान्सचा. मग तिच्यामध्ये मला खूप पॉझिटिव्ह चेंजेस दिसायला लागले आणि ती मला सांगायची पण असं असं आज क्लासमध्ये झालं वगैरे वगैरे. आणि मला इंटरेस्ट पण आलता त्यामध्ये आणि ती 7 चक्रांबद्दल मला अजून जाणून घ्यायचं होतं. आणि त्यातून मला ते जाणवलं पण की किती छान बदल होऊ शकतो आपण स्वतःवर काम केलं की. आणि माझ्यातही तेच झालं. मी जेव्हापासून हा क्लास करायला लागले, माझं मेंटली स्टेबल झाले मी. माझी फिजिकल स्ट्रेंथ पण वाढले आणि मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मन शांत झालंय. आणि मला सकाळी उठायला जमायचं नाही पहिल्यापासूनच. आणि मी हा क्लास करते, हनुमान साधनाही करते आणि तो क्लास करायला लागल्यापासून आपोआप जाग येते ऑटोमॅटिकली. मला असं गजर व्हायच्या अगोदर पण जाग येते कधी-कधी. आणि मी बघते अजून गजर कसा नाही झाला. अशी सवय लागली बॉडीला छानपैकी. आणि साधना करताना एकदम मन शांत होते. इंट्युशन वाढलेत म्हणजे. आणि मला कोणतीही गोष्ट करायची अगोदर की कळतं ही गोष्ट बरोबर आहे का माझ्यासाठी का नाहीये हे कळायला लागले. आणि लोकांच्या एनर्जी चांगल्या आहेत का वाईट आहेत हे पण समजायला लागले. हे खूप पॉझिटिव्ह चेंजेस झाले या क्लासमधून. आणि मी सर्वांना सांगते की हा क्लास तुम्ही जॉईन करा. आणि माझ्यामध्ये एवढे चांगले बदल झाले तर तुमच्यातही नक्कीच होऊ शकतात. कारण मी बिगनर आहे. एकदम बिगनर पासून हा स्टार्ट केलता मी. आणि मी सरांचा बेसिक कोर्स पण केलता आणि हा ॲडव्हान्स कोर्स पण 21 दिवस झाला आमचं चालू आहे. आणि सगळ्यांनाच खूप छान अनुभव आले या क्लासमधून. आणि सरांना खूप खूप नॉलेज आहे यामधलं. आणि सरांनी एक क्वेश्चन विचारले की त्या रिलेटेड सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतात सगळ्यांचेच. आणि एकाचा जरी हँड रेज असला तर त्या रिलेटेड सगळ्यांचंच क्वेश्चन आन्सर हे होऊन जातं. आणि सरांना परत सर विचारतात की तुम्हाला काही बोलायचं होतं का, तर त्याचा आन्सर अगोदरच भेटलेला असतं सगळ्यांना. आणि सरांना लगेच कळतं दुसऱ्यांच्या मनातली काय चाललंय असं. हे मला जाणवलं. आणि सरांचे खूप खूप धन्यवाद. सरांनी खूप छान नॉलेज दिले सगळ्यांना. आणि आम्ही हे नॉलेज पुढेपर्यंत आम्ही नेणार हे सरांनी आम्हाला सांगितलेत सर्वांना. आणि याची प्रॅक्टिस पण आम्ही रोज करू सर. थँक्यू सो मच सर. सर्वांना नमस्ते. मी तेजस्विनी संजय फडतरे. मी पुण्यातून आहे आणि ॲडव्हान्स 7 चक्र बॅलन्सिंगची ही मी दुसरी बॅच अटेंड करते. मी पहिल्या बॅचमध्ये होते आणि मी खरंच खूप ग्रेटफुल समजते की मला सेकंड बॅचला पण अटेंड करता आलं सरांमुळेच. आणि पहिल्या बॅचमध्ये जो एक्सपिरियन्स आला त्याच्याहून थोडा जास्त म्हणेन मी, मला आता जाणवतंय. आणि तुम्हा सर्वांनाही खरंच अजून चांगले एक्सपिरियन्सेस येतील. आणि सर तुमच्याशी कनेक्टेड राहतात. आम्हाला एक्सपिरियन्स आहे की सर कनेक्टेड राहतात. आणि जसं पहिल्या बॅचमध्ये आम्हाला जे सगळं नॉलेज भेटलेलं ना, या बॅचमध्येही असं वाटत होतं की अरे आज काय समजणार आहे, आज काय समजणार आहे. असं नाही की हे पहिलं समजलंय, नवीनच काहीतरी होतं प्रत्येक वेळेस.
जसं की एक अथंग समुद्र असतं आणि त्यातून एक रत्न बाहेर येत असतात, त्याप्रमाणे सर रोज एक नॉलेज शेअर करतात. अनेक म्हणजे अनएक्सपेक्टेड आहे सगळं. आणि दुसरं म्हणजे आपण सगळेच एक वर्किंग लाईफमध्ये आहेत बऱ्यापैकी सगळे लोक, आणि जरी नसतील तरी पण सगळ्यांच्या लाईफमध्ये थोडाफार स्ट्रेस असतो. एक्झिस्टेड लाईफ आपण जगतोय. तर सेल्फ हिलिंग खूप इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. आणि प्रत्येक वेळेस असं नाही होऊ शकत की आपण काहीतरी आपण प्रॉब्लेममध्ये किंवा असं होतच असतं सगळ्यांच्या लाईफमध्ये, आणि आपण आपल्या फ्रेंडला कॉल करणार आणि आपण सगळं सांगत बसणार. पण ह्याच्यामुळे काय झालं की सेल्फ फिलिंग होते, शांत झाले, आणि डिसिजन काही व्हायच्या आधीच आपल्याला समजते की बाबा आपल्याला काय केलं पाहिजे. खरंच इंट्युएशन म्हणजे नेक्स्ट लेवल, की काय करायचं हे समजणं ना, हे म्हणजे हे अनएक्सपेक्टेड आहे, सांगताच येत नाही, की ते एक्सपिरियन्स केल्यानंतरच समजेल सगळ्या लोकांना. आणि अशा अनेक गोष्टी झाल्या की मला सांग, जेव्हा आपण इंट्युएशनच्या बद्दल बोलायचं म्हणजे एखादी गोष्ट आपल्यासोबत, खरंच एखादी गोष्ट वाईट झाली असती माझ्यासोबत, पण ती राहिले या कोर्समुळे, की साधना, मेडिटेशन या सगळ्या गोष्टी खरंच म्हणजे लाईफमध्ये तुम्हाला एक स्थिरता आणून देतात. आणि स्थिरता माझ्या लाईफमध्ये इतकी तर नव्हतीच, की अनबॅलन्स चाललेलं सगळ्या गोष्टी, तर बॅलन्सिंग मध्ये आणण्यासाठी हा कोर्स माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होता. घरातल्या सगळ्यांना जाणवते की किती चेंजेस आहे त्यामध्ये, आणि बाबा तू काय करते ह्याच्याबद्दल सगळे क्युरियस होते. आणि मी सरांना बोलेल की याच्या नंतर जेव्हा स्टार्ट करणार आहे तरी आमच्या घरचे अजून 2 मेंबर आहेत जे ऑलरेडी थांबलेत की बाबा कधी स्टार्ट होते पुढची बॅच. आणि मी सगळ्यांना मनापासून रिक्वेस्ट करते की प्लीज प्लीज तुम्ही हा कोर्स जॉईन करून ऍटलिस्ट बेसिकचे कोर्स करा. तुम्ही डोळे झाकून तुम्ही ऍडव्हान्सला ऍडमिशन घेणार याची खात्री सर आहेत आणि आम्ही सगळे लोक आहेत जे इथे तुम्हाला आता दिसत आहेत. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. आणि सगळे जे इथे लोक आहेत ना, हे आता ही पण एक फॅमिलीच आहे आपली खरं तर. जसं लास्ट टाइम वाटत होतं की ही आपली फॅमिली आणि त्यांच्याशी खूप कनेक्शन फील झालेलं, तसंच या सर्वांशी आता वाटतं की ही आपली फॅमिली आणि आपले लोक आहेत हे. खूप छान वाटतं सगळ्यांना आता एवढं ग्रो केलेलं बघून, खरंच खूप छान वाटतं. थँक्यू सो मच सर्वांना. थँक्यू सो मच सर.